व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुडदा पडलेला आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न राज्यातही आहे, मध्य प्रदेशातही तेच चाललं आहे. महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होतं. देवेंद्र एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो. अजित पवारांना हे सगळं मान्य आहे, त्यांची भूमिका त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते बिचारे आतमध्ये या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत. राऊतसाहेब, कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 7 एप्रिलपर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे, पण 31 तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सामोरा जाणार आहे. हो, माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं. अच्छा, म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क आहे, संवाद आहे. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. संपर्क तुका अतिरेकी आहे. कुणाल कामरा अतिरेकी, देशद्रोही, हा कोण आहे तो? नाही, तो अल कायद्याचा मेंबर आहे का? नाही, तो अतिरेकी नाही, पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं जातं बघा, की संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा का असतं मिलीभगत या सगळ्या गोष्टी होत्या. कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे, एक कवी, एक लेखक आहे. मुलाखत केली होती, होतं तुमचं, तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत, त्यामुळे असं म्हटलं जात आहे की हे म्हणून त्याला शिंदे म्हणतात. म्हणजे काय झालं? शिंदेचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का? कुणाल कामरा हा देशद्रोही आहे? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही. देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही सुद्धा सहन केलेले आहेत. तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा DNA एकच आहे. आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे. मग काय बोलणं का होऊ नये? उद्या जर माझ्यासमोर प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं, अमित शहाशी बोलणं होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं. माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाही आहे त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. कोणी कोणाशी बोलायचं नाही. का बोलायचं नाही? माझा परत तोच प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का? आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत, ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना. या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शहा आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू. नाही, पण विधिमंडळात जो हक्कभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा, तो आता मान्य केला गेलाय. म्हणजे तो करू द्या ना, काय त्यावर होईल. अहो, पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का? त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा, त्याने आणला. आमचे लोक त्याला उत्तर देतील. प्रताप सरनाईक यांनी देखील कुणाल कामरा याच्यावर आरोप केलेले आहेत. त्यांचं म्हणणं की उमर खालिद जो दिल्ली दंगलीचा मास्टर माइंड होता तो आणि कुणाल कामरा हे एकत्र होते, त्याचमुळे नागपूर दंगलीमध्ये देखील कुणाल. बघा, प्रताप सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं. त्यांचं परिवहन खातं आहे. परिवहन खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न आहेत, त्यांनी त्यावर बोलावं. उमर खालिद असेल, कुणाल कामरा असतील, वरुण ग्रोवर असेल, हे सगळे त्यांचं काम करत असतात. तुमच्यावर टीका केली म्हणून ते शत्रू देशाचे किंवा राज्याचे ठरत नाही. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आणि तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता. तुम्ही त्यांच्यावर हल्ला केला आहे, तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे, ही उत्तर देण्याची पद्धत नाही. बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात घ्या. तुम्ही फार किरकोळ लोक आहात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब तुम्ही स्वतःची तुलना करू नका. तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही कायद्याच्या बाबतीत जर काही भूमिका घेणार असाल तर तुम्ही ती घ्यावी, जरूर घ्यावी. आणि कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही त्याचा मर्डर करणार.
खून करणार आहात का? ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून. नाही, कदाचित करा ना. 30 तारखेला जेव्हा कुणाल कामरा मुंबईत येईल तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कसली यासाठी कायदा, यांचं राज्य कायद्यावरती गप्पा मारतात. हे म्हणजे गल्लीतल्या टोळ्या आहेत या. हे जे दाऊद इब्राहिमनं किंवा त्या वेळेला जेव्हा कॉन्ट्रॅक्ट किलर्स नेमले होते पैसे देऊन, तसे सगळे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत कारणातले. पैसे आहेत, उद्या यांच्याकडे पैसे नसतील तर हे सगळे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत, ते दुसऱ्या पक्षात जातील. पवार गटामध्ये असतील किंवा भाजप किंवा शिंदेकडे असतील, हे सगळे भाडोत्री गुंड. ज्या दिवशी सत्ता बदले तेव्हा आमच्या दारामध्ये बाहेर उभे. दे ऑल आर कॉन्ट्रॅक्ट किलर्स. मी तुम्हाला सांगतो, आम्ही यांना ओळखतो. कधी काळी ह्याने आमच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. बोले हो गया आपला चले. आणखी एक विषय आहे की भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आता स्वतःच्याच सरकार बाहेर दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती असतील किंवा महापुरुष असतील यांच्या अवमान प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा करण्याचा कायदा करा. तुम्ही विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि त्यात हा कायदा मंजूर करून घ्या. आणि असं न केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना प्रोत्साहन देतात. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे फार लॉजिकल बोलतात आणि त्यानुसार ते बोललेले आहेत. मगाशी ज्यांना कुणाल कामराला पाय ठेवू द्यायचा नाही असं जे म्हणतायत, त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर मोकळा. हे सगळे जे गुंड आहेत हे आपल्या नेत्याच्या अस्मितेविषयी एवढे करतायत. त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी घेतली, राहुल सोलापूरकर सोडून द्या. बेळगावमध्ये मराठी माणसांवर हल्ले महिनाभरामध्ये. आमची शिवसेना, मूळ शिवसेना कोल्हापुरात आणि बेळगावात आहे. शिंद्यांचे हे लोक ज्यांनी स्टुडिओ तोडला कुणाल कामराचा, त्यांनी बेळगाव प्रश्नावर परवा 8 दिवसापूर्वी काय भूमिका घेतली मला सांगावं ना. हे जे प्रताप सरनाईक बोलतात ना, त्यांच्या चेष्टा तोडल्यात ना. का गप्प बसले? जावं बेळगावला. त्यांनी एकनाथ शिंदेचे किती लोक बेळगावात गेले, मराठी लोकांना संरक्षण कोल्हापुरात गेले. प्रमुख, आमचा तालुका प्रमुख, आमचे हा तुम्हाला उमर खालीदची पडली. हा प्रशांत कोरटकर संदर्भात आहे की प्रशांत कोरटकर यांची जी रोल ती सापडत नव्हती. एबीपी माझ्या एका एसपीजी रिपोर्टवर सापडली. त्याच्यावर बोला म्हणावं. आणि आज मी वृत्तपत्रात वाचलं, जो तेलंगणात गेला प्रशांत कोरटकर, ती गाडी कोणाची होती? मुख्यमंत्री कार्यालयातल्या. म्हणजे प्रशांत कोरटकरला लपवण्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा हात आहे ना. आपणच दिल्यात बातम्या असत्या. कुणाल कामरा को एंटीसिपेटरी बेल दी गई है और 31 तारीख को वो यहाँ आने वाले हैं मुंबई में. किस तरह से देखते हैं? आपने कहा कि आपकी बातचीत भी हुई. बात ऐसे मेरी सबसे बात होती है. मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ, मुझे कोई भी फ़ोन कर सकता है. जब महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर का प्रश्न निर्माण होता है तो ऐसे लोगों से हम देखते हैं कि बाबा आप ये शांति से लीजिए, कुछ करो. मैंने इतना ही कहा है कि आप कानून के सामने जाकर अपनी जो बात है वो रखो, कानून से मत भागो. मुंबई पुलिस है, बहुत निष्पक्ष पुलिस है मुंबई की. चाहे कुणाल कामरा का स्टूडियो तोड़ने में उनका वो देखते रहे, स्टूडियो तोड़ते रहे, पुलिस देखते रहे, वो छोड़ दीजिए. लेकिन मैं मानता हूँ कि कुणाल कामरा को मुंबई में आकर अपनी बात रखनी चाहिए और उनको जो कहना है वो पुलिस के समक्ष कहना चाहिए. और मैं ये भी मांग करता हूँ सरकार से, जब मुंबई में कंगना राणावत और हमारा झगड़ा हुआ था तो नरेंद्र मोदी जी ने कंगना राणावत को स्पेशल प्रोटेक्शन दिया था सेंटर का. वैसा प्रोटेक्शन कुणाल कामरा को देना चाहिए. स्पेशल फोर्स दिया था रक्षा के लिए, कंगना राणावत के लिए, क्योंकि उनको लगा कि हम उनके ऊपर हमला करेंगे. हम किसी महिला के ऊपर हमला नहीं करते, हम नामर्द नहीं है. तो उस प्रकार का प्रोटेक्शन और सुरक्षा व्यवस्था कुणाल कामरा को भी देनी चाहिए.
ये कहा था कि आप के कहने पे कुणाल कामरा ने इस तरह से स्टेटमेंट, मतलब आपकी पार्टी के कहने से, अब आप बोल रहे हैं कि आपकी बातचीत हुई है, तो किस तरह से देखते हैं, क्या कहना चाहते हैं? कुणाल कामरा का टेररिस्ट है। कुणाल कामरा अलकायदा का मेंबर है, हुर्रियत का मेंबर है, कौन है, हिजबुल का मेंबर है। कुणाल कामरा इस देश का नागरिक है, मुंबई में रहता है, मुंबई का नागरिक है। कुणाल कामरा एक कलाकार है, एक लेखक है, एक कवि है, एक स्टैंड अप कॉमेडियन है जाने माने। तो उनसे बात करना गुनाह है क्या? ठीक है, उनकी बात किसी को अच्छी नहीं लगी है, एकनाथ शिंदे के लोगों को अच्छी नहीं लगी है, वो उनकी बात है, वो उनको जवाब दे सकते हैं। लेकिन भारतीय जनता पार्टी के बहुत से साथी हैं जो मुझे पसंद नहीं करते, लेकिन जब सामने आते हैं तो हम बात करते हैं। हमारे पुराने दोस्त हैं, ये देश है, संविधान में मुझे अधिकार दिया है ना। सर, इमरान प्रतापगढ़ी को राहत मिली सुप्रीम कोर्ट ने, जो उन्होंने एक पोइट्री लिखी थी, उसको लेके किस तरह से देखते हैं? पोइट्री बहुत ही अच्छी लिखी थी, जैसे कुणाल कामरा ने एक पोइट्री लिखी। भाषा का फर्क होता है। इमरान प्रतापगढ़ी एक शायर है और कुणाल कामरा एक व्यंग्यकार है, तो पोइट्री दोनों ने लिखी है। तो उस पोइट्री के बारे में एफआईआर लॉन्च करने की बात रही तो सुप्रीम कोर्ट ने गलत है। एक कवि के ऊपर है, उसका अभिव्यक्ति स्वतंत्र है, आप उनको इस तरह से ख़त्म नहीं कर सकते। एक व्यंग है, एक कवि जो लिखता है, उससे सरकार को इतना स्वस्थ होने का कारण नहीं है। ये बात के बारे में बोल रहे हूँ, अगर आप क्या करोगे? आज गुंडे आपके पास है, सत्ता आ जाएगी हमारे, वो सत्ता का खेल है और क्या है। सर, डोनाल्ड ट्रम्प ने तारीफ की है, प्रधानमंत्री की तारीफ की है, डोनाल्ड ट्रम्प ने फिर से हैं, बात ऐसी अच्छे है, दोस्त हैं, बहुत अच्छी। मैं तारीफ के बात को मानता हूँ कि प्रधानमंत्री तारीफ करने, लेकिन जब हमारे प्रधानमंत्री व्हाइट हाउस गए थे तो उनको रिसीव करने के लिए यही ट्रम्प देश के प्रधानमंत्री, भारत मंत्री को एक जूनियर लेडीज को भेजा था बाहर, उसका जवाब दीजिए। मराठीत हवा आहे की 31 तारखेला कुणाल का मुंबईत येईल, त्यावेळेस कदाचित जे आक्रमक शिंदे शिवसेना आहे धोका असू शकतो। अशा वेळेस काय वाटतं की मुंबई पोलिसांनी जेव्हा त्याच्या जीवाचा कंगना राणावतचा आणि अपवाद झाला, तिने मुंबईला पाकिस्तान म्हटलं, काय म्हटलं? पाकिस्तान। मुंबई हे पाकिस्तान आहे, याच्यावर मुंबईचे लोक चिडले। मुंबईला पाकिस्तान का? तुम्ही आमच्यावर टीका करा, आमच्या पक्षावर टीका करा, तुम्ही मुंबईला पाकिस्तान म्हटल्यावरती जो वाद झाला, त्याच्यानंतर केंद्राला असं वाटलं की कंगना राणावतला धोका निर्माण होतो। त्यांनी मुंबईमध्ये कंगना राणावतला केंद्र सरकारची सुरक्षा व्यवस्था दिली, 27 सशस्त्र पोलीस, किती? 27। मग त्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था त्याच कारणासाठी कुणाल कामराला मिळाली। मुंबईत कुणाल कामरा ज्या दिवशी, तेव्हा ही जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे, मुंबई पोलीस आयुक्तांची आहे, राज्याच्या पोलीस संचालकांची आणि राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे। राज्याच्या सुपारी घेऊ नये कुणाल कामराला मारण्याची पोलीस असताना, हे पण मी सांगतोय। मी त्यांना कायद्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे, आपण कायद्यासमोर उपस्थित राहिलं पाहिजे। कायदा समान आहे आणि कायदा सगळ्यांसाठी हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री फडणवीस। संतोष देशमुख ज्याने स्टेशनला तो पोलीस स्टेशनला गेला होता आणि त्याने पोलिसांना जाऊन सांगितलं, मला 3-3.5 तास बसवून ठेवलं, त्याची तक्रार देखील घेतली, म्हणजे पुढचं अपहरण झालं नसतं, पुढची हत्या देखील नक्कीच नसते। काय वाटतं? नाही, हे खात्याचं अपयश आहे। बीडचं पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही गृहमंत्री म्हणून, अजूनही हा प्रश्न सोडून आजही बीडचं पोलीस खातं हे मुंबईतून केलं जात नसून कोणीतरी एक वेगळी शक्ती आहे, ते आजही बीडचं पोलीस खातं